तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे 31 सप्टेंबर सॉरी. तर आता आपण चाललो आहे नुसा पेनिटा एक्सप्लोअर करायला. आज आपला पहिलाच दिवस एक्सप्लोअर करायचा आहे आणि फारच सुंदर असं वातावरण आहे. इकडे समुद्राचा व्ह्यू दिसतोय तिकडे समोर. तर मी आता पहिल्यांदा आहे ना, उद्या मला सनूर बालीसाठी जायचं आहे. त्यामुळे मी आता पहिल्यांदा आहे ना उद्यासाठीची फेरी बुक करणार आहे. तर आपण चाललो आहे आपण फेरी बुक करायला. सकाळ फार रस्त्यावर गर्दी पण आहे, लोक सगळे फिरायला चालेल. फार फॉरेनर्स आलेले इथं, मोस्टली सगळे युरोपियन लोकच आहेत इथे. हॅलो. तर ॲक्च्युली आम्ही काउंटरला जाऊन जरा स्वस्त घ्यायचा प्रयत्न करत होतो, कारण की ऑनलाईन $6 होतं. 1,00,000 इंडोनेशियन रुपीजला होतं, पण ऑनलाईन मिळते आणि त्या ऑफलाईनमध्ये 2,00,000 इंडोनेशियन रुपीजला मिळते. त्यामुळं आता आपण ऑनलाईन बुक करतो. आता आपण पॉईंटला चाललो आहे. जवळपास 3-4 किलोमीटर पुढं आलो आहे. तर आपण आता चाललो आहे पुढं पॉईंटला. फेमस असा पॉईंट आहे. मध्ये जो येतो तो या पॉईंटला नक्कीच भेट देतो. तर रस्त्यात आहे आपण सध्या. छोटे छोटे गावं लागलेत आपल्याला इथे. ब्लिंकिंग चार्जिंग. तर आता आपण जवळ पोहोचलोय. हाऊ मच इथे. ओह नो. तर इथं आल्याच इथं पार्किंग तुटायला सुरुवात झालेली आहे. गो स्ट्रेट. Salem, yeah? How much? 5. Now or later? Now. Oh yeah, my friend. Parking fee or what? Just business here in Indonesia. Huh? Business. We are mafia. तर 5,000 प्रत्येकाच्या इथं उकळणं चालू आहे एंट्री फी म्हणून. Mafia, bro. तर अशी पावती आहे 5,000 एका माणसाची. Thank you so much. तर इथं आपण पोहोचलोय आता पार्किंगला. बाईक वगैरे लावली. तर इकडे सगळं 2 व्हीलर पार्किंग आहे आणि इकडे राईट साईडला आहे 4 व्हीलर पार्किंग. तर आपण पोहोचले क्लिंकिंग पॉईंटला. तर आपण जातोय आता, थोड्या वेळात पोहोचू इकडं. याला आता आईस्क्रीम घ्यायची आद्रियनला आणि प्राइसेस फारच महाग सांगायचं. आपण शहरामध्ये आम्ही 15,000ला घ्यायचो आईस्क्रीम हा, पण इथं आता 25,000 त्याला सांगायला लागलं रेट. फारच पैसे महाग करून सांगतात, पैसे वाढवून. तर आपण आता शेवट आपल्या फायनल स्पॉटला पोहोचलोय, क्लिंग पॉईंटला. फारच गर्दी येते लोकांची. फारच सुंदर स्पॉट आहे. तिथून तुम्हाला तर दिसेलच. इकडे माकडं पण आहेत काही. इकडे छोटंसं एक बेट दिसते. मला वाटतं त्या पॉइंटला तिकडून मस्त दिसेल. तर आता आपण पोहोचलोय. इथून मस्त व्ह्यू दिसतोय. तिकडे काही लोक खाली ट्रेक पण करत, खाली बीच पण आहे. पण जो व्ह्यू आहे फोटो काढायसाठी, त्यासाठी आम्ही आता वरती आलोय. आणि खाली लोक पण तिथं स्विमिंग वगैरे करतात आहे समुद्रात. तिथं छोटासा बीच पण आहे. पण इकडे थोडंसं फोटो वगैरे काढण्यासाठी इथून चांगला व्ह्यू दिसेल. इथं या साईडला सगळे झाडे झुडपे, छोटेसे डोंगर आहे. पण हे जे डोंगराचा हा भाग आहे, इकडून खाली पूर्ण असं व्ह्यू दिसतो या नुसा पेनिटाचा.
इथून तुम्हाला दिसणार नाही, पण ते थोडंसं तिकडून पायऱ्या पण आहेत, त्या पायऱ्यांनी खाली जाता येते आणि लोक खाली काही लोक आंघोळ पण करतात ते समुद्रात, सनबाथ वगैरे. आणि तिकडून असं मधून आहे ना एक पायऱ्या केलेल्या आहेत, तिथं आपण तिथं आपण जातोय, पायऱ्यावरून खाली आपण उतरणार आहेत. तर खाली गेल्यावर आपण तुम्हाला भेटू परत खाली गेल्यावर. तर आता आपण खाली चाललो उतरून, इकडं पायऱ्या आहेत. तर इकडे काय पूजा अर्चना चालू आहे लोकांची, देवाची. तिकडे वरती समोर निवेद पण दिलेलं आहे. त्या नैवेद्यामध्ये थोडंसं अंड आहे. आणि हा माणूस इथे पूजा अर्चना करतोय. हिंदू धर्माचीच पूजा आहे, पूजा अर्चना चालू आहे. नैवेद्य ठेवलंय, अगरबत्ती आहे, प्रसादाचं साहित्य आहे तिथे. तर आता जाऊया आपण खाली. तर आता आपण पायऱ्या उतरून खाली चाललोय. तर मस्तपैकी व्ह्यू आहे. उतरताना तर काय मजा, चढताना फारच त्रास होणार आहे. Thôi chứ chụp đã xong rồi các bạn. Thôi có xem cái tranh đi để फारच स्टीप पायऱ्या आहेत. मस्तपैकी यांनी टुरिस्ट स्पॉट बनवलेला आहे पायऱ्या वगैरे करून. लोक सर्फिंग पण करतात छोट्या छोट्या बोटमध्ये. काहीच ही लुक आहे इथला. आणि या क्लिपच्या दुसऱ्या साईडला पण इकडे नो आद्रियान, क्लिपच्या या साईडला पण इकडे क्लिप आहे, पण तिकडे जायला ॲक्सेस नाही आहे, त्यामुळे ते सगळं निर्जन ठिकाण आहे तिथे. परत इथं वेटिंग लाईन थांबली. आता खालनं काही लोक वरती यायला लागलेत, त्यामुळे कोपऱ्यात थांबलो आहे आम्ही. फारच अवघड असा चढ उतार आहे हा. तर शेवटी आपण पोहोचलोय आपल्या डेस्टिनेशनला. इथून बघू शकता एका वेळी एकच माणूस खाली वर येऊ शकतो. साईडला लाकडाचं सपोर्ट दिलेलं आहे यांनी. आणि इथून आपण खाली उतरतो आता. तर इथून असा जवळचा काहीतरी बीचचा व्ह्यू आहे. तर शेवटचा आपला आता उतार आहे. आपण पोहोचले बीचवरती. तर शेवटी आपण पोहोचलो आपण या बीचवरती, ज्याचं नाव आहे क्लिंग बीच, जे नुसार फेनिडा बेटावरती आहे आणि बालीमधलं सगळ्यात फेमस असं टुरिस्ट स्पॉट आहे. जगातलं सर्वात जास्त व्हिजिट केलं जाणारा हा स्पॉट आहे. तुम्ही भारतात कुठे पण जाहिरात बघितली असेल बाली इंडोनेशियाची, तर हा स्पॉट तुम्हाला नक्की दिसेल. तिथून आपण वरतून खाली आलो होतो. माझ्या बोटावरून दिसते का नाही माहीत नाही, पण फार असं 1-1.5 तासाचं ट्रेकिंग होतं, ते करून आता आलो आहे. आणि आता आपण बीचवरती आहे. तर आता दुपारचे 12:30-1 वाजलेत. जवळपास 1-1.5 तास इथं मी वेळ घालवला. तर तुम्हाला एकदा जवळून दाखवतो. लाटांचं प्रेशर एवढं आहे ना, मी एवढं आयुष्यामध्ये कधीच असा बीच कधी एक्सपिरियन्स केला नाही. एवढा लाटांचा फोर्स होता.
लोक तुम्ही बघू शकता सगळ्यांना स्विमिंग येते, पण कोणच आतमध्ये जाण्याची हिंमत करत नाही आहे, कारण की पाण्याचा प्रेशरच एवढा मोठा आहे की लोक कोणीच रिस्क घेत नाही आतमध्ये जायला. तर क्लिंग पॉईंटवरून आता आपण दुसऱ्या पॉईंटला चाललो आहे, ज्याचं नाव आहे गयांगान वॉटरफॉल. तर आता आपण दुसऱ्या स्पॉटला आलो आहे. त्या स्पॉटला जाण्यापूर्वी तिथं 5,000 आपली पार्किंगची फी घेतली, 5,000 इंडोनेशियन रुपये. आणि हे धोती पण घालायला घेतली, कंपल्सरी होतं, कारण की पुढं एक मंदिर पण आहे. मंदिरात जाण्यासाठी हाफ पॅन्ट वगैरे घालून जाऊ शकत नाही. अशा एक पायऱ्या आहेत छोट्याशा, काय म्हणतात त्याला, डोंगराचा कडा आहे हा. तिथून अशा छोट्या छोट्या पायऱ्या केल्या त्यांनी वॉटरफॉलला पुढे जाण्यासाठी. तर आता आपण रस्त्यात पुढे निघालोय, जिथून आम्ही चाललोय. तर आता इथून अजून एक फारच डेंजर रस्ता चालू झाला इथून. तर डाव्या साईडला समुद्र आहे आणि इकडं सगळं डोंगर आहे पूर्ण वरती. आणि मधून अशा या छोट्या छोट्या यांनी स्टीलच्या लोखंडाच्या पायऱ्या केलेल्या आहेत. तर आता खरी अग्निपरीक्षा चालू होती आमची. फारच स्टीप आणि एकदम सरळ खोल असं पायऱ्या तिथे. तुम्हाला एकदा दाखवतो. थोडंसं पुढं आलो आणि इथून आता तुम्हाला क्लिअरली याची उंचीचा अंदाज येत असेल. किती उंचावरून मी शूट करत आहे. इथं सगळ्या पायऱ्या आहेत ह्या अशा एकदम. आणि आता आपण खाली उतरतोय. तर पुढे एक मंदिर दिसते आम्हाला आणि इकडे खाली अशी बहुतेक इथं पाणी पुरवठा योजना आहे. इथं पाईपलाईन पण दिसतात पाण्याच्या. आणि इकडं छोटंसं एक मंदिर पण आहे. वरती मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तर त्या मंदिरातून रस्ता जातो म्हणून हे लुंगी घालायला त्यांनी आपल्याला जबरदस्ती केली, लुंगी घाला म्हणून. आणि त्याच्यावर 15,000 इंडोनेशियन रुपीज पण घेतले, कारण की जाताना मंदिर लागतं नाही. त्यांनी एकतर लुंगी फ्री द्यायला पाहिजे, नाहीतर आतमध्ये मंदिरात तर काय आपण प्रवेश करत नाही, जाताना मंदिर लागतंय. त्यामुळे आतमध्ये फ्री तरी एंट्री करून द्यायला पाहिजे ते त्यांनी. तर आता आपण मंदिरात प्रवेश करतोय. इकडे गणपतीची मूर्ती आहे, त्याचा प्रसाद निवेद वगैरे ठेवला यांनी. आणि हा इकडे असं प्रवेशद्वार आहे या मंदिराचं. जाऊया पुढे आपण. तर हे मंदिर आहे इथे. त्या मंदिराच्या वरती काही मूर्ती वगैरे नाहीये. सगळे बालीमध्ये अशीच मंदिर असतात. ते मूर्ती काय ठेवत नाहीत वरती एकदम सेंटर भागात.
इकडे अजून एक तीर्थ अजून एक मूर्ती आहे इथे. तर इकडून आपण आलो, आता आपण स्विमिंग पूल जवळ पोहोचलोय. तर आपण आता वॉटरफॉलला जाऊया. त्याच्या पुढे आम्ही इथला व्ह्यू बघतोय. वरती तुम्हाला दिसत असेल फारच उंच असं कडा आहे डोंगराचा. इकडे स्विमिंग पूल आहे. आता आपण हळूहळू जाऊया खाली. तर या स्पॉटसाठी आपण आलो होतो. इथे 1 2 3 टोटल 3 स्विमिंग पूल आहेत आणि समोर समुद्र आहे. तर आता आपण परत निघतोय. स्विमिंग काय केलं नाही आतमध्ये पूलमध्ये. त्या दोघांना पण घाई झाली होती, त्यांना सनसेट बघायसाठी दुसऱ्या पॉइंटला जायचंय. त्यामुळे आपण काय आतमध्ये जात नाहीये. तुम्हाला पाण्याचा सोर्स दाखवतो मी, कुठून पाणी येते इकडे. हे इकडे आतमधून डोंगराच्या कपातरीतनं पाणी येते. तर या व्हिडिओचा मी इथेच एंड करतो. पुढच्या एका स्पॉटला जाऊन तुम्हाला भेटतो मग. तर आता आपण आपल्या आजच्या तिसऱ्या पॉईंटला आलोय, ज्याचं नाव आहे बाना क्लिफ पॉईंट. फार अंधार पण झालाय. सनसेट आम्ही मिस केला रस्त्यामध्ये, आम्हाला उशीर झाला. तर तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. तिथे जे हे दिसतंय का तुम्हाला, मध्ये एक छोटंसं बेट आहे आइसलँड सारखं, आणि त्याच्या पलीकडचे जिथं आज दुपारी आपण क्लिंग बीचला गेलो होतो का नाही, तो पॉईंट आहे. तिथून हे 3.5-4 किलोमीटर वरती बाना क्लिफ पॉईंट होतं. तर आम्ही सनसेट मिस केलाय, पण आलो इथं जरा. हे दोघं पण बिअर घेऊन आले. ते दोघं बिअर पितील आणि मी थोडंसं इथंच बसून एन्जॉय करतो. तर आजच्या दिवसाचा मी इथंच एंड करतो. भेटूया परत उद्या नवीन काही एपिसोडमध्ये. तर पॅनकेक छान होता. त्यानंतर मी आद्रियान शेजारच्या एका हॉस्टेलला रेस्टॉरंटला बसलो होता. मी थोडक्यात माझं बागवलं जेवण वगैरे. तर एका रेस्टॉरंटला आलोय. आद्रियान त्याच्या बसलोय. त्याला जर्मनीचे मित्र भेटले, त्यामुळे तो त्यांच्यात दंग झालं. जर्मनमध्ये बोलतोय, मला काहीच कळत नाहीये. तर असं काय तर मी थोडं ज्यूस मागितलंय. ज्यूस वगैरे घेऊन आता मी जातो परत रेस्टॉरंटला.